नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. बघा, जॉब रिलेटेड काही पण अपडेट असलं की आपण सर्वात आधी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्हाला एक लिंक मिळेल. त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. जॉब रिलेटेड जे काही रेग्युलर छोट्या-मोठ्या अपडेट असतात, तर आपण सर्वात आधी त्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करत असतो. जर तुम्ही अजून पण आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन नसेल झाला, तर तुम्ही लिंकच्या माध्यमातून जॉइन होऊ शकता. सोबतच या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जर कन्फ्युजन राहिलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन पण कमेंट करू शकता. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. तर चला आता सुरुवात करूया. बघा मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय आणि बऱ्याच दिवसापासून तुमचे मला कमेंट पण यायचे यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये असो की आपल्या टेलिग्रामच्या मेसेजच्या सेक्शनमध्ये पण. तर तुमचे प्रश्न होते की ग्रामसेवकाचा निकाल कधी लागेल? तर बघा मित्रांनो, ग्रामसेवकाचे निकाल आजपासून यायला सुरुवात झालेली होती. सुरुवात झालेली आहे आणि याच्या आधी पण मी तुम्हाला बोललो होतो की जे आपले निकाल आहेत 1-2 दिवसाआधी मी व्हिडिओ बनवलेला होता याच्यावरती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपले निकाल जे आहेत 15 सप्टेंबरपर्यंत येऊन जातील. तसं जिल्हा परिषदेने आधीच एक परिपत्रक काढलेलं होतं. त्या परिपत्रकच्या बेसवरच मी तुम्हाला माहिती दिली होती की 15 सप्टेंबरपर्यंत तुमचे निकाल येऊन जातील. तर आज 14 तारीख आहे आणि आज आणि उद्या 14-15 पर्यंत तुम्हाला बाकीचे सर्व जिल्हा परिषदेचे निकाल येतील. आता 2 ते 3 जिल्हा परिषदेचे आज निकाल आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल यवतमाळ, नाशिक, आणखी 1-2 जिल्हे आहेत. नगरचा पण आलेला आहे, अहिल्यानगर. तर त्याची पण मी तुम्हाला माहिती पी-डी-एफ पण तुम्हाला दाखवणार आहे. पण आपण आपल्या या व्हिडिओमध्ये काय पॉईंट्स कव्हर करणार आहोत, तर आपण बघणार आहोत की कट ऑफ किती, म्हणजे जिल्ह्यावाईज कट ऑफ किती गेला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमचा आहे की डी-व्हीसाठी कधी बोलवणार, म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी जनरल मेरिट लिस्टनुसार कधीपर्यंत बोलवण्यात येईल, हे पण पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला निकाल डाउनलोड करण्यात काही इश्यू होत असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन व्हा मित्रांनो. सर्व निकाल मी त्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो. तर चला सुरुवात करूया. मी तुम्हाला आता पी-डी-एफ दाखवतो. ज्या 1-2 जिल्ह्याचे पी-डी-एफ आलेले आहेत. आम्ही टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकली आहे ती माहिती. तर ती पी-डी-एफवरून तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, कारण आणखी काही जिल्ह्यांचे निकाल पेंडिंग आहेत. तर तुम्ही त्याच्यावरून एक आयडिया घेऊ शकता. तर चला मित्रांनो, तुम्हाला आता मी डायरेक्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन चलतो. तर समोर जाण्याआधी मित्रांनो बघा, तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची. जर तुम्ही बी-एम-सीची तयारी करत असाल, बी-एम-सी एक्झामची, तर हे एक ॲप आहे टर्निंग पॉईंट पब्लिकेशनचं. तर इथे तुम्ही प्ले स्टोअरवरून पण हे ॲप डाउनलोड करू शकता. बी-एम-सीसाठी आणि कोर्सेस लॉन्च केलेले आहेत अगदी माफक दरामध्ये, म्हणजेच फक्त ₹42 तुम्ही टेस्ट सिरीजचा लाभ घेऊ शकता. आणि ही जर ॲप तुम्ही डाउनलोड केली तर फ्रीमध्ये पण तुम्हाला एक टेस्ट देता येईल. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की समोरची आपण म्हणजे कोर्स घेतला पाहिजे की नाही. तर फक्त ₹42 आहे. तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही, आणि बी-एम-सीची आता काही येणाऱ्या दिवसामध्ये एक्झाम होईल, तर तुम्ही त्याची तयारी या माध्यमातून करू शकता. लॅपटॉपवरती पण ही अवेलेबल आहे. तर या प्रकारे ही असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला इतक्या टेस्ट असतील, 10 फुल लेन्थ टेस्ट असतील आणि बी-एम-सी विषयक जी बृहन्मुंबई महानगरपालिकेबद्दल पण प्रश्न तुम्हाला इथे असणाऱ्या लॅपटॉपवरती पण ही सोडवू शकता. तर चला आता आपला जो पॉईंट आहे मित्रांनो, विषयावरती येऊ. आता मी तुम्हाला डायरेक्ट पी-डी-एफ घेऊन चलतो. आपल्याला पी-डी-एफ दाखवतो. तर बघा मित्रांनो, सर्व निकाल आत्तापर्यंत जे लागले आहेत आपण या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेले आहेत. तर इथं बघू शकता नांदेडचा आहे हा निकाल. तर नांदेडचा निकाल आता मी तुमच्यासाठी ओपन करतो. बघा इथे किती कट ऑफ गेला आहे. तर इथे जास्त विद्यार्थी नव्हते, खूप कमी कट ऑफ गेलेला आहे. तर या प्रकारे तुम्ही इथे बघा, इतके कॅन्डिडेट्स क्वालिफाईड होते. एस-सीसाठी 0 जागा होत्या. टोटल 3,222 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि त्याच्यातले फक्त 1,127 विद्यार्थी पास झालेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. तर हा संपूर्ण कट ऑफ आहे. इथे जर कॅन्डिडेटचे मार्क बघितले तर 184 पासून सुरुवात झालेली आहे आणि मग हा कट ऑफ असा खाली येत गेलेला आहे. जर तुम्ही जितक्या जागा होत्या त्या जागेनुसार जर कॅटेगरीनुसार इथे काउंट केले, तर तुम्ही जर तुमचा नंबर तिथे येत असेल तर तुमचं सिलेक्शन इथे पक्का आहे. फक्त मग आता तुम्हाला नेक्स्ट डी-व्हीच्या प्रोसेससाठी, म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला रेडी राहायचं आहे. तर हे झालं आपलं नांदेडचं होतं. बाकीचे पण निकाल इथे टाकलेले आहेत आपण. तुम्ही यवतमाळचा पण बघू शकता. यवतमाळचा पण निकाल आलेला आहे. बरीच म्हणजे खूप लांब पी-डी-एफ आहे ही. इथून आपण टेलिग्राम ग्रुपवरती इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर जस्ट आता थोड्या वेळाआधी नाशिकचा पण आलेला आहे. अहिल्यानगरचा ओपन करूया आपण. अहिल्यानगरचा पण इथे तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो, या प्रकारे इथे कट ऑफ गेलेला आहे. ओपन कॅन्डिडेट जर आपण फर्स्ट कॅन्डिडेट बघितलं तर इथे 156 पासून सुरुवात झाली आणि नंतर असं खाली येत 138, 134 या प्रकारे इथे कट ऑफ गेलेला आहे. तर तुम्ही पण इथे कमेंट बॉक्समधून कमेंट करा मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी भरलेला होता आणि तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत. आणखी आता एक आपला शेवटचा मुद्दा राहिलेला आहे, तो म्हणजे की आता डी-व्ही प्रोसेस कधीपासून सुरुवात होईल.
तर बघा मित्रांनो, आता हा जो महिना आहे मित्रांनो, तर या महिन्यात एकदा रिझल्ट लागले आपले सर्व 15 सप्टेंबरनंतर. तर 15 सप्टेंबरनंतर तुम्हाला एक जिल्हा परिषदेनुसार एक झेडपीचे तुम्हाला इथे डीव्हीची प्रोसेस बघायला मिळेल. तर 15 सप्टेंबर नंतर पकडून घ्या आणि मॅक्स टू मॅक्स तुम्ही 3rd वीक किंवा मग लास्ट वीक जो आहे आपला सप्टेंबरचा लास्ट वीक या दरम्यान तुमची डीव्हीची प्रोसेस होऊन जाईल. जर तुम्ही इथे क्वालिफाईड झालेल्या डीव्हीसाठी तर तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला लगेच डीव्हीसाठी बोलवण्यात येईल. आधी ईमेल येईल आणि वेबसाईटवरती पण तशी ती PDF अपलोड केली जाईल. या प्रकारे तुमची डीव्ही होत असते. नेक्स्ट आपल्याला एक आणखी महत्त्वाची माहिती द्यायची होती मित्रांनो. जस्ट आपले यूट्यूबवरती 9K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर सर्वांचे मनापासून आभार. आणि तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचे जे काही डाऊट्स आणि कमेंट असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंटमध्ये विचारू शकता. सध्यासाठी एवढीच माहिती होती. थँक्यू व्हेरी मच.